देवतेला अभिवादन करून रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा, रंग देवतेला अभिवादन करून रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा. नारायण नारायण क्षणोक्षणाने गातो मुखाने क्षणोक्षणाने गातो मुखाने पाहुनी दत्त दत्त दिगंबर पाहुनी दत्त दत्त दिगंबर दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले क्षणोक्षणाने गातो मुखाने क्षणोक्षणाने गातो मुखाने पाहुनी दत्त दत्त दिगंबर पाहुनी दत्त दत्त दिगंबर दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले क्षणोक्षणी क्षणातो मुखाने क्षणोक्षणाने गातो मुखाने पाहुनी दत्त दत्त दिगंबर पाहुनी दत्त दत्त दिगंबर दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले क्षणोक्षणाने गातो मुखाने क्षणोक्षणाने गातो मुखाने पाहुनी दत्त दत्त दिगंबर पाहुनी दत्त दत्त दिगंबर दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले ओ माझे दत्त दत्त झाले नारायण नारायण. सत्य संकल्पाचा दाता ईश्वर त्याच्या बदल स्पर्शाने अनेक जीवांनी जन्म घेतला. चार वेद ज्याने ज्याने निर्माण केले अशा भगवंताला या ब्रह्मपुत्र नारदाचा कोटी कोटी प्रणाम. खूप दिवस झाले या नारदाची भ्रमंती या तिन्ही तालामध्ये अशीच चालूच आहे. या नारदाला काही कळीला साधन नाही आणि नारदाला कळीचं साधन नसेल तर त्याच्या मनालाही शांती मिळत नाही. पाहूया आपले हे भ्रमण कार्य सजीव रूपी जाऊन काही नवल वर्तमान मिळतं का? चला तर नारायण. देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडील
आई वडिलांना पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांना पावन चरणावरी आई वडिलांना पावन चरणावरी आदि चरण आरावे तू आई बापाचे मन स्मरण करावे तू भगवंताचे आदि चरण धरावे तू आई बापाचे मन स्मरण करावे तू भगवंताचे तुला होईल दर्शन मंदिरी तुला होईल दर्शन मंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आणि मान असो बोला बंधुराज समुद्राच्या मंथनावेळी या देवानी अनेक अन्याय केले आहेत. वासुकी साप त्याचा शिर देवांकडे आणि वासुकी सापाचे पोट दानवांकडे. ज्यावेळी वासुकी साप विष ओकू लागला त्यावेळी देवानी वासुकी साप त्यावेळी आमचे दानव मृत्युमुखी पडले. परंतु त्यामधून निघणारे कालकुट्ट विष आता त्या भोलेनाथाने प्राशन केले आणि आपला कंठ दिला करून घेतला. आणि त्यातून निघालेली काही रत्न 14 रत्न बाहेर पडली. ती रत्न त्या देवेंद्राने आपल्या गाभीत करून ठेवली. त्यातून निघालेल्या ऐरावत स्वतःच्या इंद्राने प्राशन केला. त्यातून निघालेली लक्ष्मी तर त्या विष्णूने घेतली आणि घोडा तो सूर्याने घेतला. आम्हाला काय फक्त आणि फक्त मदिरा नाही नाही
आणि त्यातून निघालेले अमृत आता त्या देवाने पाषाण केला. ही गोष्ट माझ्या राहूच्या लक्षात आली. त्यावेळी राहूने देवांचा वेश शांत करून सूर्य आणि चंद्राच्या मध्ये बसला. ही गोष्ट विष्णूच्या लक्षात आली. तर त्या विष्णूने त्याचा धड वेगळं करून टाकलं. पण नाही, हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. पण अंतसुरा या सर्व देवांना, सर्व देवतांची राज्य जर काबीज करायचे असतील तर आपल्याला अशी काही योजना पाहिजे की सर्व देवतांना सौखी पल करून सोडेल. गंधासूर आणि मंदासूर मी काही मोडण्यासाठी बाहेर जात आहे, परंतु काही क्षणासाठी हे राज्य तुम्ही सांभाळा. बंधुराज येतो मी. गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. हे गणेशा, ब्रह्माचा नायका, तू माझ्यावर प्रसन्न झाला आहे. हे गणेशा, मला असा वर द्या कुठल्याही संजीवापासून माझा मृत्यू होणार नाही, कुठल्याही शास्त्र या अंतसुराला शिवणार नाही, असा मला वर द्या. हे गणेशा, मी धन्य झालो. गणेशाने दिलेल्या वराने आणि दैत्य शुक्राचार्याच्या वराने मी गणेशाला प्रसन्न करून घेतला. कुठल्याही संदेहापासून माझा मृत्यू होणार नाही. पण देवानी प्रत्येक वेळी दानवांचा नाश केला. कुठलाही दैत्य या त्रिपुराचा राज्य जिंकू शकला नाही. पण सर्व देवतांना नामोहरण करून सोडणार. नारायण नारायण
नारदा कोण मी? अरे दैत्यकृत अधिपती सम्राट अंतसूर, या देवाला अंतसूर असे म्हणतात. कोण? आणि नारदा अंतसूर. अरे नावाप्रमाणे अगदी बलशाली दिसतोयच करा, पण एवढा लालबुंद चेहरा आणि आनंदामध्ये कुठे बरं चालला आहे? नारदा योग्य वेळी तुझा आगमन झाला आहे. गणेशाची तपश्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून कुठल्याही संजय माझा मुठतूच नाही असा वरदान प्राप्त करून घेतलाय. मग सांग नारदा, माझा मृत्यू कोण घेणार? अरे अंकासुरा, या पृथ्वी तलावर ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय त्याचा अंत हा निश्चित असतो. नारदा, अरे अरे तू श्री गणेशाकडून अमरदान प्राप्त करून घेतलाय, होय. मग पाहतोस काय? जा सर्व देवांची राज्य एक एक करत हस्तगत करत घे. बस नारदा, तुझ्या सांगण्याप्रमाणे पृथ्वी आणि पाताळ जिंकून घेतलं. देवेंद्राची राजगादी आणि त्याच्या त्या सिंहासनावर आगमन करून देवेंद्राची अमरावती हस्तगत करणारा अंतसूर. देवेंद्र, तुझ्या अंगी जर एवढा सामर्थ्य असेल तर सांभाळा अंतसुराचा पराक्रम. तुझ्या अमरावतीवर अंतसूर आगमन करत आहे. नारायण नारायण. अरे वा, या नादाला पाहिजे तेच मिळालं. या नादाला काहीतरी कळीला साधन मिळालं. पाहूया हा अंतासूर कोणत्या प्रकारे सर्व देवांची राज्य हस्तगत करत जातो. आता हे वर्तमान देवेंद्राला दिलंच पाहिजे. चला तर. नारायण. केशवा माधवा तू नारायणा, केशवा माधवा तू नारायणा, मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा, मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा, केशवा माधवा प्रभू नारायणा, केशवा माधवा प्रभू नारायणा, केशवा माधवा तू नारायणा, मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा, मन मंदिरी पूजितो मी क्षणोक्षणा, केशवा माधवा तू नारायणा, केशवा माधवा तू नारायणा. सर्व देवतांचा अधिपती देव इंद्र, माझी अमरावती म्हणजे साक्षात अमरपुरी झाली असून तिची निर्मिती त्या विश्वकर्माने केली आणि 10 लाख योजने विस्तारित केली. माझ्या सभेला देव, गंधर्व, यक्ष, किन्नर हे सर्व उपस्थित असतात.
राग रागिणींचं गायन चालू असतं. कणकाच्या गायनावरती अप्सरा कशा नृत्य करत असतात. बरेच दिवस झाले या इंदिराच्या दरबारात बरेच दिवस रंभेचं नृत्य झालेलं नाही. आज होऊन जाऊ दे. रंभे, अगं रंभे, आज बरेच दिवसांत तुला नृत्य होऊ दे. नाचते मी रंभा तालावरी ग, नाचते मी रंभा तालावरी ग, नृत्यगणा करते घरवारी ग, आई ग, नृत्यगणा करते घरवारी ग, आई ग, नृत्यगणा करते घरवारी ग. नाच गाण्यानं माझं मन कसं भरून गेलं. अरे रंभेचं नृत्य गाणं चालू असताना त्याच्यात रंगाचा बेरंग करणारा तू आहेस तरी कोण? आहेस तरी कोण? देवेंद्र, गणेशाची तपश्चर्या करून त्यांना मी प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून कुठल्याही संजयाकडून माझा मृत्यू होणार नाही.
देवेंद्र, या अमरावतीचा राज्यभरात तू भोगलास, पण आता मला या देव तर मला भोगू दे. तुझी अमरावती माझ्या स्वाधीन करून तू पाताळामध्ये निघून जा. अरे हे कदापि शक्य नाही. अरे तुम्ही दैत्य लोक आम्हा देवांकडूनच वर मिळवता आणि याचा असा फायदा घेता. अरे ही इंद्राची अमरावती अरे तुम्हा असुराला कदापि मिळणं शक्य नाही. देवराज इंद्र समुद्राच्या मंथनाच्या वेळी चौदा रत्न तुझ्याकडे आहे. ती रत्न या अंतःसुराच्या स्वाधीन कर. कदापि शक्य नाही. विनाशकारी विपरीत बुद्धी. अरे ज्याचा मृत्यू जवळ येतो त्याला अशी दुर्बुद्धी सुचते आणि तो स्वतःचा सर्वनाश स्वतःच करून घेतो. आज अशी वेळ तुझ्यावर आलेली आहे. देवराज इंद्र, तुझ्या सकट ही अमरावती मी काबीज करीन. समजलं? एवढा जर तुला गर्व असेल तर चूक कर त्याच्या आवाज. पृथ्वी आणि पाताळ जिंकून इंद्राच्या अमरावती हस्तगत केली. आता राहिलाय त्या वैकुंठ आणि विष्णूचं नाव येतात तर आग मस्तकी जाते. त्यानंतर माझ्या राऊत शिर खडा वेगळं केलं होतं. विष्णू सांभाळ, हा अंतसूर तुझ्या वैकुंठामध्ये हजर होत आहे. सांभाळ तुझी
आता आपल्या बंधुराला सांगितलं पाहिजे. ठीक आहे बंधुराव, चला तर. हॅलो हॅलो रसिकांच्या मनापासून आले पार्श्विक नारायण नारायण भवसागर हा पार कराया नावमुखी ते घ्यावे भवसागर हा पार कराया नावमुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे 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 भजनी तव लागावे हरिनाममुखी ते घ्यावे भजनी तव लागावे श्री नारायण 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 हरी श्री नारायण 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 हरी भवसागर पार कराया नाममुखी यावे भवसागर पार कराया नाममुखी यावे कल्याणमस्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनं साऱ्या सृष्टीचं भ्रमण करणारा माझा प्रियभक्त नारद मुनी आज माझ्या या श्री सागरामध्ये आहे. म्हणजे कोणत्या न कोणत्या शंकेच्या किंवा समस्येचं निवारणही करावंच लागणार. विष्णुदेव, नारद मुनी म्हणजे काही ना काही शंका तर असणारच. विष्णुदेव, महाभयंकर संकट. मुनिवर्य, असं कोणतं संकट आलंय ते प्रथम कथन करावं. विष्णुदेव, अहंकासूर नावाच्या दैत्याने श्री गणेशाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून सजीव सृष्टीपासून अमरत्व प्राप्त करून घेतलं. आणि त्याच्या बळावर त्याने देव इंद्राची अंधारावरती हस्तगत करत तो आता साऱ्या मानवांवरती राज्य करतोय आणि या वैकुंठीवरती स्वार येत आहे. मुनिवर्य, आपण काही चिंता करू नका. पाहतो ते अहंकासुराचा पराक्रम. ठीक आहे, या
सोन्यासारख्या वैकुंठीचं रक्षण करणं आता आपल्या हातामध्ये आहे. माझे नमस्कार मी असेच पुढे चालू ठेवतो. बाबाजी, नारायण. एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्यारी, भेटावे त्या सावळ्यारी. एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्यारी, भेटावे त्या सावळ्यारी. एकदा तरी शिवाय पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्यारी, भेटावे त्या सावळ्यारी. विष्णू, तुझी ही वाईट होती. माझा स्वाधीन करून तू पाताळामध्ये निघून जा. सुरा मी तुला विनवणी करतो, पाताळात जा आणि सुखाने राज्य कर. आज श्रीहरी तुला बलिदान द्यायला तयार आहे. विष्णू, तुझा जरी नाव काय ओळखी आलं तर ताल पायच्या आत मस्त की जाते. अनंतासुरा, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका केसीराजे, सकळ सिद्धी. बुद्धीच्या बळावर माणूस यशाच्या शिखरावर पोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती करून घेतली. परंतु तुझ्यासारख्या असुरांकडे बुद्धी हा मुळी विषयच नाही आणि म्हणूनच तुमचा अंत होतो. विष्णू, गणेशाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून वारी प्राप्त करून घेतला. कुठल्याही संजीवापासून माझा मृत्यूच नाही. मग सांग विष्णू. श्रद्धा शंभे विश्वास कहे सिदृढ निश्चित. विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. विष्णू भावनेमध्ये स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावर असतात. म्हणूनच म्हणतो, मला शरणे, मी तुला बलिदान द्यायला तयार आहे. विष्णू, तुझे हे तात्पर्य ऐकायला आला नाही. अंत शोध. काय झाले? तुझे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून पाताळामध्ये निघून जा. अनंतासुरा, ज्या ज्यावेळी धर्मावर अधर्माचा प्रभाव वाटतो त्या त्यावेळी मी अवतार घेऊन त्या अधर्माचा नाश केला आहे. आणि आज तुझा देखील नाश करून या पृथ्वीला तुझ्या क्रोधापासून भारमुक्त करणार आहे मी. विष्णू, धर्म आणि अधर्माच्या गोष्टी या अंतःसुराला सांगू नकोस. अरे कपटाने मारला तुम्ही. कित्येक दैत्याला तुम्ही कपटाने मारलात. त्यावेळी समुद्र मंथन झालं. त्यावेळी त्यातून निघाले काय अमृत. फक्त एकच थेंब माझ्या राहूच्या मुखामध्ये गेला होता. पण विष्णू, त्याचा शेक धडा वेढला गेला. अनंतासुरा, त्यावेळी तुझा राहू अधर्माने वागला होता म्हणून मला त्याचा शिरछेद करावा लागला. असं मग तुमच्या अंगी एवढं सामर्थ्य असेल तर शुभ मित्राचा आवाज सीतामित्राचा आवाज.
काबीज केलं. आता राहिलाय तो कैलास पर्वत. हे भोलेनाथ, हा अंत सोड. तुझ्या या कैलास पर्वतावर येत आहे. तुझ्या जर अंगी एवढं सामर्थ्य असेल तर सांभाळ तुझा हा कैलास पर्वत. हा अंत सोड. तुझ्या या कैलासावरती येत आहे. सांभाळ. पार्वती, या सृष्टीची निर्मिती ब्रह्मा, विष्णू, आई आणि महेश या तीन देवतांनी केली. या भूतलावरती देव, दानव आणि मानव ज्या बोलले जाताचे नामस्मरण ज्या वेळी भक्तांवरती संकट येते त्यावेळी आपणच सहाय्य करतो. पार्वती, पार्वती तू तर आदिमाया शक्ती आहे. म्हणजेच आपल्याला कशाचाच भय नाही. नारायण नारायण जीवनात माझा नामाने रे तुझा जीवनात माझा नावाने रे तुझा होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझा नावाने रे तुझा जीवनात माझा नावाने रे तुझा होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझा नावाने रे तुझा जीवनात माझा नावाने रे तुझा होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण आदिमाया शिवशंकर आदिमाया शिवशंकर त्या नामामुळे सोडून नामवीन गाई रक्षण होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण जीवनात माझा नामाने तुझा जीवनात माझा नामाने रे तुझा होईल भय रक्षण रक्षण होईल भय रक्षण नारायण नारायण. भोलेनाथ, माता पार्वती प्रणाम. गंगावती नारद स्वामी, नारद स्वामी कसे काय येणे का त्या कैलास पर्वतावर? भोलेनाथ, महाभयंकर संकट. नारद स्वामी असं कोणतं संकट आलं आहे देवांवरती? श्री गणेशाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून अहंतासुराने त्यांच्याकडून समाधान प्राप्त करून घेतलंय आणि त्याच्या फळावर त्याने देवमित्राची अमरावती विष्णुदेवांची वैकुंठी हस्तगत करून तो आता प्रत्यक्षात आपल्या या कैलास पर्वतावरती येत आहे. एवढेच नारद स्वामी, नारद स्वामी त्या अहंतासुराला या भोलेनाथाच्या शक्तीचा अंदाज ठाऊक नाही. तुम्ही निश्चिंत राहा. भोलेनाथ, हा हंतासूर महापराक्रमी आणि महाबलाढ्य आहे. त्यामुळे आपले कैलास पर्वत या कैलास पर्वताचं रक्षण करावं. काही हरकत नाही नारद स्वामी. ठीक आहे, सांभाळून
सांभाळा आपले हे कैलास पर्वत माझे हे भ्रमण करेन मी असे सजीव सृष्टीमध्ये चालू ठेवतो नारायण भोळा रे शिवशंकर भोळा रे शिवशंकर भोळा रे शिवशंकर या अंतसुराचा साष्टांग नमस्कार. शुभम भाऊ तू अंतासुरा कसं काय येणे त्या कैलास पर्वतावर भोलेनाथ, तुमचा कैलास पर्वत एवढा मोठा शिखरावर आहे, तो या अंतसुराला आवडला. तुमचा कैलास पर्वत या अंतसुराला द्या आणि तुम्ही पाताळामध्ये निघून जा. अंतासुरा कैलास पर्वतावर राज्य करण्याची पात्रता मानवांच्यात नाही. हा त्रिपुराचा अधिपती तुला आदेश देतो, हे कैलास पर्वत सोडून निघून जा, अन्यथा तुझा भोलेनाथ, आदेश देतो, तुझा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून तू पाताळामध्ये निघून जा. अंतासुरा, अरे तुझ्या हातामध्ये भक्ती ही राहिलीच नाही. राहिला आहे तो फक्त अहंकार. एवढा महत्वाचा नाही अंतासुरा. क्रोधाने तर वागला तर तुझा अंत निश्चित असेल. भोलेनाथ, गणेशाची तपश्चर्या करून त्यांच्याकडून वाट प्राप्त करून घेतला. कुठल्याही संजोगापासून माझा मृत्यू नाही. इंद्राची अमरावती, विष्णूचं वैकुंठ आणि चहा खायला तो कैलास पर्वत. सांग भोलेनाथ. अरे अंतासुरा, तुझ्यासारखे अनेक व्यक्ती या कैलासमध्ये येऊन त्यासारख्याची काय कथा. भोलेनाथ, हा अंतासुर त्रिपुराचा अधिपती होणार म्हणजे झालाच तो. असं नाही एवढे सांगितले सामर्थ असेल तर चुका मृताच्या आवाज. अंतासुरा, अरे जर तू स्वतः वीर योद्धा समजत असेल तर माझा परम भक्त नंदकिशोरला उत्तर करावे लागेल. समजलं? अरे बोलावते नंदीला. कुठे आहे नंदीचा? बोलाव. हे नंदकिशोरा, जिथे असते तिथून त्या कैलासमध्ये निघून ये. हा बोललेला तुझा महत्वाचा आहे. कसा कैलासीचा पती न मातारी धांगीन पार्वती. कसा कैलासीचा पती न माता अर्धांगीन पार्वती. नदी फिरे हा भोवती न त्याचा भोळा तो सोबती. नदी फिरे हा भोवती न त्याचा भोळा तो सोबती. कसा कैलासीचा पार्वती. कसा कैलासीचा पती न
नंदी भोवती न जाता बोला तो गोवती नंदी फिरे हा भोवती न जाता बोला तो गोवती कसा कैलासीचा पती न माता अर्धांगीन पार्वती कसा कैलासीचा पती न माता अर्धांगीन पार्वती नंदी या भोवती न जाता बोला तो गोवती नंदी फिरे हा भोवती न जाता बोला तो गोवती पण भाऊ तू नंद के छोरा ए नंद के छोरा अरे पाहतो काय आमच्या तू आता माफ करून टाक भोलेनाथ तुझा नंदिकेश्वर या युद्धातून पळून गेला आता सांग ए अंतासुरा या तुझाले तस्वीर देखतेस होय हा बोलणे शांत बसून नाही असं अरे ज्या गणेशाने मला वरदान दिलंय तसं जर घडलं तर डाग लागेल त्या गणेशाला हे माझं निंदू नको हाय तुमरा वरना भाव हा ते तिने ते उभरा तत्सा ते बस मगला वेळ लागला हे भोलेनाथ काय तुझे त्रिनेत्र पाहू दे मला त्यामध्ये कोणती शक्ती काढलेली आहे काय अच्छा
पळून गेला हा भोलेनाथ. अंतसुराने सर्व देवतांची राज काबीज केली. भोलेनाथाचा कैलास पर्वत अमार झाला हा अंतसोर. याचा कधी अंतच नाही. कोण माझा अंत करणार नाही. मी अमर आहे, अमर आहे, मी अमर. आपली सर्व राज्य त्या अंतःसुराने हस्तगत केले. काय करावं हेच कळत नाही. सृष्टीच्या निर्माते विष्णुदेव आपल्या सर्वांची त्या अहंतासुराने राज्य हिरावून घेतले आहे. मग त्यासाठी काय करावं काहीच सुचत नाही. नारायण नारायण विसरू नको रे आई बाबाला. विसरू नको रे आई बाबाला. झिजविली त्याने काया काया झिजवून तुझा शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. विसरू नको रे आई बाबाला. विसरू नको रे आई बाबाला. झिजविली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. विसरू नको रे आई बाबाला. विसरू नको रे आई बाबाला. झिजविली त्याने काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. मिळणार नाही तुला आई बाबाची माया. नारायण त्या अहंतासुराने सर्व देवांची राज्य हस्तगत केली. पाहूया या अहंताचा अंत कोणाकडून होतो. इंद्रदेव, भोलेनाथ, विष्णुदेव त्या अहंतासुराने आपली सर्व राज्य हस्तगत केली. होय नाराज स्वामी. त्याच्यामुळे आम्ही सर्व देव खूप बेचैन झालो आहोत. त्या अंतासुरापुढे आम्हा देवांचं काहीच चालत नाही. तुम्ही तरी नाराज स्वामी यातून काहीतरी मार्ग काढा. इंद्रदेव याच्यावरती एकच उपाय आहे. आपण बाल गणेशाची आराधना करूया. तोच याच्यातून काहीतरी मार्ग काढेल. ही काहीच अडचण नाही. चला गणेशाची आराधना करूया.
गणेशा, हे विघ्न हरता गणराया, आम्हा सर्व देवतांची त्या अनंतासुराने राज्य सर्व हिरावून घेतले आहे, तेव्हा तूच यातून काहीतरी मार्ग काढ आणि आम्हा देवांचं रक्षण कर. तुम्ही काही चिंता करू नका. देवांचा वास्तविक प्रयत्न. ठीक आहे. बोल. माझ्या वाटेमध्ये अडकला हा कोणाचा आहे आणि कोण आहेस तू? अंतासुरा, कोण गणेश? मी नाही म्हणतात तुला. अंतासुरा, मी शिवप्रतीचा आवाज गणेश. तुला ज्यानं वर दिला त्या वरात तू उन्मत्त झाला आहेस. तू सर्व देवांची राज्य कॉपीच करून घेतलीस आणि आज सजा तुझा समजत. आज मी या तुझे अवतार धरला आहे तुला फक्त मारण्यासाठी. तुला सांगत असेल तर शुक्राने जाटच्या वाहन. गणेशा, तूच मला वर दिला आहे. कुठल्याही संजोगापासून माझा मृत्यू नाही. मग तू माझा वध करणार? गणेशा, तू माझा वध करणार नाही. सर्व देवतांना सोडव की पळवून सोडलं. सर्व देवतांची राज्य काबीज केली. विभुळाचा अधिपती झाला हा अंतसूर. तेच मला पाहायचं आहे अंतासुरा, तेच मला पाहायचं आहे. हा माझ्या परशुचा घाव तुला सण होणार नाही. हा घे माझ्या परशुचा घाव. वेळ कशाला? रुक.
पुत्राला मी गर्वाने मागता होतो. सर्व देवतांची राज्य काबीज केली. गणेशा, मला क्षमा कर. गणेशा, मला क्षमा कर. अंतासुरा, तू माझा परम भक्त आहेस. माझ्या वरानं तुला फार गर्व झाला. तू फार उन्मत्त झालास. होय, पण तुझं मरण माझ्या हाती नाही. तुझं मरण आधी मायेच्या हाती आहे. तोपर्यंत या ठिकाणी असाच पडून राहा. हीच तुला शिक्षा देतो. हीच तुला शिक्षा.